परिणीजी, सर्वप्रथम बुद्धिबळ संघटनेचं अभिनंदन। ऐतिहासिक अशी कामगिरी जागतिक स्तरावर जगज्जेती ठरली आहे। नागपूरची बुद्धिबळपटू जगात भारताचा झेंडा रोवलेला आहे। काय प्रतिक्रिया महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून? बघा, दिव्या देशमुख यांना खूप खूप अभिनंदन। आणि ज्या प्रकारे दिव्या देशमुखनी या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये परफॉर्म केला आणि त्यानंतर आज ती वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून ही देशातली चौथी ग्रँडमास्टर तिला आज अवॉर्ड मिळाला, म्हणजे किताब मिळाला। आणि त्यानंतर देशातली सगळ्या देशातली 88व्या नंबरची ग्रँडमास्टर आहे आणि वर्ल्ड चॅम्पियन होऊन ही जगातली पहिली भारतीय वुमन्स वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख झालेली आहे। निश्चितच या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून तिला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये वर्ल्ड चॅम्पियन गतविजेती चीनच्या बुद्धिबळपटूला हरवलं तिने सेमीफायनलला। त्यानंतर फायनलमध्ये कोनेरी होमपे सारख्या दिग्गज बुद्धिबळपटूला अगदी दुसऱ्या टायब्रेकरमध्ये जाऊन निर्णय हा विजय मिळवला। कसं पाहता या विजयाकडे आणि बुद्धिबळ असोसिएशन कशा पद्धतीने तिचं स्वागत करणार? निश्चितच परवा ज्यावेळेस दिव्या देशमुख नागपूरला येणार आहे, रात्री 9:30 वाजता ती नागपूर एअरपोर्टला येणार आहे। मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या माध्यमातून एक भव्य स्वागत आणि रॅली नागपूर इथे आयोजित केलेली आहे। आणि दिव्याचं जितकं कौतुक केलं तितकं कमी आहे। आणि या माध्यमातून दिव्यानी नुसतं महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या युतींना, मुलींना या चेस खेळण्याकरता आणि चेस जिंकण्याकरता प्रेरित केलेलं आहे। सरकारकडनं निश्चितच फडणवीस साहेबांसोबत मी आताच फोनवर बोललो, त्यांनी तिला पुरस्कार देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या माध्यमातून 11 लाख रुपयाचा आता बक्षीस मी घोषणा करतो। इतर मी बाकी माझ्या चेस असोसिएशनच्या बाकी सदस्यांसोबत चर्चा करून आणखीनही ही राशी वाढवणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।